महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळण वस्ती घेऊन येत आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म. त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूलसाठी असणारा परिपूर्ण असा अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवला जाणार आहे. त्या ऑनलाईनचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्याकडून आपणास विनंती. ह्या क्लासेसचे काही वैशिष्ट्य आहेत. आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला हे व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत. दररोज लाईव्ह तास शिकवणार आहेत. परीक्षामध्ये असणाऱ्या सराव प्रश्नसंच आमच्याकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जे लाईव्ह रेकॉर्ड व्हिडिओ झाले प्लस आमच्याकडे काही ऑफलाईन रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ते या युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जाते, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा त्यापेक्षाही जास्त सराव टेस्ट तुम्हाला दिल्या जातील, जेणेकरून प्रत्येक घटकाचा तुम्हाला परिपूर्ण असा अभ्यास होईल. पालकांना कळवण्यात येतं की ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्याने ज्या टेस्ट सोडवल्या त्या टेस्टचा निकाल म्हणजे 10 पैकी 5 मार्क पडले, 10 पैकी 10 पडलेत, 5 पैकी 2 पडलेत, हा निकाल तुम्हाला कधीही पाहता येणार आहे. किती तारखेला त्याने टेस्ट सोडवली, कधी सोडवली, त्याची ही लिंक आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात नोट्स वाचून जास्त अभ्यास होत असतो, त्यांच्यासाठी आम्ही सर्व मटेरियल, सर्व शैक्षणिक साहित्य आम्ही पीडीएफ स्वरूपातही उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर आम्ही अशी हमी देत आहोत की हा अभ्यासक्रम या जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी असलेला परिपूर्ण अभ्यासक्रम आमच्याकडून शिकवण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सर्वे केला असता असं लक्षात आलं की जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅचेस किंमत कमी 5,000 व जास्तीत जास्त 25,000 पर्यंत फीस आकारणी करतात. परंतु आम्ही आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्तीच्या वतीने हा परिपूर्ण अभ्यासक्रमाचा असलेला कोर्स आपणासाठी फ्री उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी फक्त आपल्याला एवढंच करायचंय की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचंय आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय मधील भाषा विषयाचे लाईव्ह तासिका घेत आहोत. भाषा विषयामध्ये आपल्याला 20 प्रश्न असतात, 4 उतारे असतात, प्रत्येक उत्तरावर 4 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 1.25 मार्क 1.25 गुण, म्हणजे 20 प्रश्नाला 25 गुण असतात. आपल्याला हे गुण पैकीचे पैकी मिळवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वापरलं असता त्यात 50-60 उतारे तुम्हाला सरावासाठी मिळते, पण 50-60 उतारे आपल्याला परीक्षेत पैकीचे पैकी मार्क घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने आपला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर जवाहर नवोदय उतारे जे 200 प्लस उतारे आहेत त्यांच्या ऑनलाईन सराव टेस्टही देण्यात येतील, जेणेकरून विद्यार्थी आपले स्वयंमूल्यमापन करू शकतील की मला कोणत्या प्रकारचे प्रश्न येत आहेत, कोणते नाही येत, आणि जे प्रश्न आपल्याला सुटत नाहीत तशा प्रकारचे प्रश्न आपण शिक्षकांना पूर्ण अभ्यास करू शकता. त्याचबरोबर या 200 प्लस उतार्यासाठी आम्ही भाषा विषयाचे 50 प्लस लाईव्ह तासिकेचे नियोजन केले आहे. तर त्या लाईव्ह तासिकेचा महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थ्यांना 5वी नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूलचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्या असं आमच्या वतीने आपणास कळवण्यात येत आहे. चला तर मग आजच्या तारीख 17 आपल्यासाठी मी घेऊन येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी 17 मधील 8 प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण पैकी मिळवा, खात्रीशीर मिळवा असं आमच्या वतीने आपणास सांगण्यात येत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 17 मी तुमच्या समोर शो करत आहे. तो तुम्ही शांत तुम्हाला वाचण्यासाठी मी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देत आहे.
असेल. आता मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला बरोबर देता येतील. पहा, माणसाचं मन एक अजब परस्पर विरोधी भावना आणि इथे वास करत असतात. पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांच्या अंमलाखाली वावरतो. त्या निष्क्रिय तर होतो किंवा हातून चांगले काम घडत असले तरी त्यातून आनंद, आत्मविश्वास आणि समाधान मिळत नाही. अशा नकारात्मक मनातून नष्ट व्हावेत अशी इच्छा बाळगून वावरतो. असते का? ज्याप्रमाणे चारचाकी गाडीला ब्रेक आणि एक्सिलेटर म्हणजेच वेगावर नियंत्रण व परिवर्तक असतात, त्याचप्रमाणे मनाला वेग देणारा होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारा नकारात्मक विचार असतात. गाडीच्या सुरक्षेसाठी ब्रेक आवश्यकता भासते म्हणून ते असते. त्याच भिण्याने काही कारण नाही, त्यात भिण्याचे काही कारण नाही. त्याचप्रमाणे मनात नकारात्मक विचार येतात, त्याच्या मदतीने सावधगिरी कशी व होत आणि चुकीच्या निर्णयाला देखील आळा बसतो. अशा प्रकारचे हा उत्तर आहे बा. या उत्तरावरती आपल्याला 5 प्रश्न येणार आहेत. त्यातला पहिला प्रश्न तुमच्या प्रश्न पहिला, माणसाचं मन एक यंत्रणा आहे. गजब, अजब, नकारात्मक, होकारात्मक. पहा, प्रश्न पहिला तुमच्यासाठी शो केलेला आहे. माणसाचं मन एक यंत्रणा आहे. पहिल्याच वळीमध्ये याचं उत्तर लपलेलं आहे. पहा, तुम्ही प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर टाईप करून टाका, जेणेकरून मला कळेल की तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात. प्रशांत सानप बी उत्तर देतोय. अशोक खाडे बी. प्रदीपने उत्तर टाकलं नाहीये. चला, ओम बी उत्तर देतोय. कृष्णा सानप बी उत्तर देतोय. चला, बाकीच्याने उत्तर टाका. भागवत, मारुती, उद्धव, आदित्य, कृष्णा, आरती, असवरी, प्रीती, सोनल. चला, अश्विनी, सृष्टी, सर्वांनी उत्तर टाका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर होतं बा. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं पण होतं की पहिल्याच ओळीमध्ये काय उत्तर याचं. चला, आसवरी, प्रीती, आरती, सोनल, तिचं पण उत्तर बी आलंय. चला, अभिनंदन मित्रांनो. ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्या सर्वांचं उत्तर बरोबर. अजब. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, प्रगतीला रोखणारे विचार. प्रगतीला रोखणारे विचार. पर्याय ए होकारात्मक, पर्याय सी नकारात्मक आणि प्रगतीला दुसरा आणि त्याचे कृष्णा, अभिनंदन बेटा, तुझं उत्तर बरोबर टाकलंयस तू. चौधरीचं उत्तर आलंय. टिक केलंय. ओमचं उत्तर आलंय. शीतलचं उत्तर आलंय. चौधरी बी उत्तर देत आहे. वैष्णवी सी उत्तर आहे. चला,
राहा, अभ्यास करत राहा आणि आपला गुणवत्ता वाढवा. चला बाकीच्यांनी उत्तर टाका. एकदा टाकलं तरी चालेल. कृष्णा, आदित्य, सार्थक, आरती, आसावरी, प्रीती, तुम्हाला प्रश्न दिसत नाहीये का? का उत्तर येत नाहीये? चला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. चला, असाच अभ्यास करत राहा. प्रगती रोखण्याचे विचार होकारात्मक नसतात, अजब नसतात. गजब हा तर शब्द आपल्या पर्यायात कुठंच नाही, तर कसे उत्तर आहे नकारात्मक. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. मीरा, पिनू सांगत म्हणजे आरती, असं आरती, प्रीती, चला तुमचं अभिनंदन. चला मुलांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी शो करत आहे. हा पहा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. कोणत्या प्रकारचा असतो? पर्याय ए होकारात्मक, पर्याय बी सकारात्मक, पर्याय सी नकारात्मक आणि पर्याय डी यापैकी नाही. चला, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. कृष्णाने टाकलंय. प्रश्नाचं हे उत्तर आहे. अभिनंदन कृष्णा. मीरा गायकवाड म्हणते प्रश्न दिसत नाही. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, नेट स्लो असल्यामुळे कधी कधी स्क्रीन डिस्कनेक्ट होते. आता दिसत असेल तर उत्तर टाका. चला, वैष्णवीचं उत्तर आलंय बी सकारात्मक. प्रश्न तिसरा, मनाला वेगाने पुढे नेणारा विचार कोणत्या प्रकारचा असतो? अमृताचं हे उत्तर आहे. चौधरीचं उत्तर हे आहे. मीरा गायकवाडचं उत्तर हे आहे. प्रश्न क्रमांक 3 टाकलाय, त्याचा पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. चला, अभिनंदन मित्रांनो, अभिनंदन तुमचं. अभिनंदन बा, चांगला अभ्यास करताय तुम्ही. असा अभ्यास ठेवा. दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मामाच्या गावाला जायचंय, त्या गोष्टी आपल्यासाठी दुय्यम आहेत. आपल्याला स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची असतील, आपला नंबर लागायचा असेल तर आपल्याला वर्षभर मुलांना पहा. आरती, प्रीती, गोंधळ व्हायला लागलाय. वैष्णवी परत डबल टाकते हे उत्तर. पहा, काहींनी बी दिलंय, काहींनी ए दिलंय. तुमचा या दोन उत्तरामध्ये तुमचा गोंधळ झाला पहा. चला, योग्य उत्तर पहा. याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने वाचलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं कोणत्या प्रकारचा विचार असतो रे मनाला पुढे नेणारा. तर तो विचार असतो सकारात्मक. कोणता विचार असतो? सकारात्मक. तिसऱ्या प्रश्नाचं प्रश्न 4 दिसतोय तुम्हाला? गाडीच्या सुरक्षेसाठी कशाची आवश्यकता असते? कशाची वाजते रे? निर्णयाची, मनाला आळा घालण्याची. कृष्णा, अमृता, आदित्य से उत्तर देते. चला, उत्तर शी आलंय. बऱ्याच जणांचं उत्तर शी येते बा. या प्रश्न एकदम सोप्या होता. गाडीच्या सुरक्षतेसाठी म्हणजे गाडीचा पुढे अपघात व्हावा नाही, दुसऱ्या गाडीला आपण जाऊन धडकावा नाही किंवा दुसरी गाडी आपल्याला येऊन धडकावू नये, त्यासाठी गाडीमध्ये ब्रेक नावाची यंत्रणा असते पहा. त्या ब्रेक नावाच्या यंत्रणेमुळे आपण आपली गाडी सुरक्षित ठेवू शकतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर आहे
शीतलने दिले उत्तर, सी उत्तर दिले बा, तिचं अभिनंदन. अशोक सानप सी उत्तर दिले बा, त्यांचंही अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, असा अभ्यास करत राहा. प्रश्न 4 योग्य उत्तर आहे सी, ब्रेकची. चला, तर तुम्हाला या उत्तरावरील 5वा प्रश्न तुमच्या समोर. वरील उत्तरात पायबंद घालणे या अर्थाचा वाक्प्रचार. पहा विद्यार्थी मित्रांनो, 5 प्रश्नापैकी 2 प्रश्न हे काठिण्य पातळी जास्त असते, 3 प्रश्न हे सोप्या पद्धतीचे असतात. तर यातील हा एक असणारा पर्याय प्रश्न आहे, जेणेकरून आपल्या मराठीचा परिपूर्ण अभ्यास करावा लागेल. चला, अमृता माने तिने सी उत्तर दिले, अभिनंदन अमृता. चला, पुढचा प्रश्नाचं उत्तर टाका तुम्ही. प्रश्न 5वा, त्या उत्तरातील शेवटचा प्रश्न. वाक्प्रचाराचा अर्थ काय पहा. सावधगिरी बाळगणे, निष्क्रिय, विचार प्रवाह, आळा घालणे. सावधगिरी बाळगणे, निष्क्रिय, विचार प्रवाह, आळा घालणे. चला, तुमच्या पुढे 5वा प्रश्न स्क्रीनवर दिसत असेल. जर लाईव्ह नसाल तर तुम्हाला प्रश्न शो होणार नाही. तुम्ही स्क्रीन लाईव्ह करा. मागे पडत असेल तर पुढे घ्या, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह प्रश्न दिसते. चला, वैष्णवीने उत्तर दिलंय डी, शीतलने उत्तर दिलंय सी. शीतलने कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलंय? प्रश्न क्रमांक टाक शीतल बेटा. अशोक सानप डी उत्तर दिलंय. मेरा गायकवाड चुकून बी झालंय का? प्रशांत डी, चौधरी सी उत्तर दिलंय. विचार प्रवाह, ओम डी, कृष्णा डी उत्तर दिलंय. आरती प्रीती डी उत्तर दिलंय. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर नाहीये चौधरी बेटा. विचार प्रवाह नाहीये त्याचं उत्तर. त्याचे आहे पायबंद घालणे, म्हणजे नसून पायबंद घालणे याचं योग्य उत्तर आहे डी, पर्याय क्रमांक डी. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा उत्तर क्रमांक 17 आहे ते संपत आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येतं की अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू करण्यासाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तुम्हाला मेसेज मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आलेली आहे. तो मेसेज दुसऱ्यांना पाठवा. आपल्या मित्रांनाही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला सांगा, जेणेकरून त्यांना लाईव्ह लेक्चरच्या लिंक वेळोवेळी मिळतील. युट्यूब चॅनल बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लोकेशन लिंक किंवा लाईव्ह लोकेशनचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर आमच्या विविध प्रकारचे जे उपक्रम आहेत, तुम्हाला सराव टेस्ट मिळणार आहेत, पीडीएफ मिळणार आहेत, त्याचबरोबर आपण सोडवलेल्या उत्तराच्या लिंक मिळणार आहेत, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स मिळणार आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक अभ्यास करता येईल आणि पैकीचे पैकी मार्क मिळवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. जो अभ्यास करत नाही, फक्त टंगळमंगळ करतो, तो आयुष्यात कधीही पुढे जात नाही. चला, आजच्या